नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. होळी या सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करते. 24 मार्च 2024 रविवारी होळी हा सण भारतात सर्वत्र साजरा होतोय. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर पुढेही 5 दिवस वेगवेगळे उत्सव साजरे होतात. होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते. पंचमीला रंगपंचमी साजरी होते. या संपूर्ण उत्सवालाच होलिकोत्सव असं म्हटलं तरी काही हरकत नाही. यावर्षी 24 मार्च रविवारी होळीचा उत्सव आहे. चंद्रग्रहण आहे, परंतु चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही, त्यामुळे चंद्रग्रहणाची काही टेन्शन घ्यायची गरज नाही. भारतात होळी या सणाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. महाराष्ट्रात होळीला शिमगा म्हणतात, तर कुठे होरी, कुठे कामदहन या नावाने सुद्धा होळीला ओळखलं जातं. तर बंगालमध्ये होळीला दोला यात्रा म्हणतात. होळी का पेटवली जाते? होलिका दहनची एक कथा आहे, ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. विष्णू पुराणानुसार राक्षस लोकांचा सम्राट हिरण्यकश्यपू होता. त्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून त्यास कधीही मृत्यू येणार नाही असा वर मिळवला. त्यामुळे तो खूप अहंकारी झाला आणि त्याने सर्व देव लोकांना त्याचे बंदी बनवले आणि स्वतःलाच तो भगवान देव असं सर्वांना सांगू लागला आणि माझाच जप करा असं म्हणायला लागला. पण त्याच्याच पोटी विष्णू भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. प्रल्हाद हा त्याचा मुलगा असूनही तो सतत विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करीत असे आणि विष्णूला भगवान देव असे मानित असे. आणि हिरण्यकश्यपूला ही गोष्ट मात्र अजिबात आवडायची नाही आणि म्हणून तो स्वतःचा मुलगा हिरण्यकश्यपू स्वतःचा मुलगा प्रल्हाद याला तो खूप त्रास देऊ लागला. हिरण्यकश्यपू हा वडील असूनही, बाळ प्रल्हाद हा त्याचा मुलगा असूनही तो आपल्या मुलाला स्वतःचा शत्रू मानू लागला. त्याचा मृत्यू व्हावा म्हणून तो अनेक प्रकारे त्याला छळ करीत असे. उकळत्या तेलात त्याला सोडणं काय किंवा राक्षस त्याच्यावरती सोडणं काय. तसेच तो एकदा त्याच्या बहिणीला सिंहिकेला आदेश देतो की तू त्याचा मृत्यू घडवून आण. सिंहिका ही त्या राक्षस सम्राटाचीच बहीण राक्षसीणच असते. तिला तपश्चर्येने अग्नीकडून वरदान मिळाले असते की तिला अग्नी जाळू शकणार नाही. पण हे वरदान तिला तिच्या स्वतःच्या रक्षणासाठी कवच स्वरूपात मिळाले असते. या वरदानाचा दुरुपयोग केलास, तिने जर त्याचा दुरुपयोग केला, वाईट उपयोग केलास, तर दुसऱ्याला त्रास देण्यासाठी त्याचा उपयोग केला तर ते वरदान निष्प्रभ होईल असं अग्निदेवाने तिला वरदान देताना निक्षून सांगितलेलं असतं. पण काही काळाने सिंहिका हे विसरली आणि तिने मदन उत्सवाच्या वेळी विष्णुभक्त प्रल्हादाला जिवंत जाळण्यासाठी सोबत घेऊन अग्नीत प्रवेश केला. तो उत्सव पाहण्यासाठी सर्व राक्षस प्रजाजन तेथे जमले होते. पण त्या अग्नीत प्रल्हाद जिवंत जळण्याऐवजी स्वतः सिंहिका जिवंत जळून मेली, भस्मसात झाली. स्वतः सिंहिकाच त्या अग्नीमध्ये जळून खाक झाली. या घटनेमुळेच पुढे सिंहिका ऐवजी होलिका या नावाने ती इतिहासामध्ये ओळखली जाऊ लागली. आणि या नवीन परंपरेत वसंत उत्सवात होलिकेला जाळून पापाचा अंत करण्याची परंपरा बनली. पाप, वाईट गोष्टी, दुर्गुण यांची होळी म्हणजेच अग्नी पेटवून आणि रंग खेळून, गुलाल उधळून खेळली जाऊ लागली. होळी उत्सव आता नेहमीसाठीच असत्याचा पराभव होतो याचे प्रतीक म्हणून राहिली. फाल्गुन पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये होळी पेटवली जाते. प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्यास्ताच्या आधीचे 2 तास आणि सूर्यास्तानंतरचे 2-2.5 तास म्हणजे हा काळ प्रदोष काळ असतो. या प्रदोष काळातच होळी पेटवली जाते. यावर्षी ही फाल्गुन पौर्णिमा 24 मार्च रविवारी सकाळी 9:56 सुरू होणार असून ती दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी 12:30 समाप्त होणार आहे. होळी पेटवण्यासाठी दुसऱ्या दिवशी तिला सूर्यास्त मिळत नाही, म्हणून ती 24 तारखेलाच होळी साजरी होणार आहे. यावर्षी या दिवशी चंद्रग्रहण जरी असलं तरी ते भारतात दिसत नाही, त्यामुळे त्याचा काही विचार घ्यायची गरज नाही आहे. तर 24 मार्च 2024 रविवारी या दिवशी होळी पेटवण्याची वेळ रविवारी संध्याकाळी 7:19 सुरू होऊन
ती रात्री 9:38 आहे. होळी पेटवण्याची जी जागा आहे ती अंगण आहे ते स्वच्छ झाडून रांगोळी काढून सडा रांगोळी करून ती जागा स्वच्छ करावी. इथे शेणाची गौरी वाळलेलं गवत हे पेटवून त्याची होळी पेटवावी. हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून त्याची पूजा करावी. नारळ फोडावा. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. प्रदक्षिणा घालावी होळीच्या भोवती 3 किंवा 7 आणि आपल्यातील दुर्गुण दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करावी. फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच या होळीच्या दिवशी 5 वस्तू खरेदी केल्या तर लक्ष्मी, समृद्धी, शांतता, सुख हे घरात राहतं असं म्हटलं जातं. तर ह्या 5 वस्तू म्हणजे दक्षिणामुखा असलेला शंख, लक्ष्मी यंत्र, कासव, स्वस्तिक, तसेच चांदीचा बिछवा म्हणजे जोडवी. तर ह्या वस्तू शंख सोडल्या तर तुम्ही लक्ष्मी यंत्र, कासव, स्वस्तिक हे चांदीच्या स्वरूपात किंवा तांब्याच्या स्वरूपात घेऊ शकता आणि त्याची या दिवशी घेतलं तर समृद्धी राहते असे म्हटलं जातं. या दिवशी लक्ष्मीचं सुद्धा पूजन केलं जातं. लक्ष्मी आणि विष्णू यांचं पूजन केलं जातं. कोणी या दिवशी सत्यनारायणाची पूजासुद्धा करतं. तर लक्ष्मी यंत्राचा अभिषेक करायचा या दिवशी आणि कुंकुमार्चन करायचं. तर समृद्धी राहते, सौभाग्य राहतं. तसंच कुंकुमार्चन करताना श्रीसूक्त म्हणावं आणि या दिवशी सकाळी आपल्या घराच्या दाराला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावावं. स्वस्तिक काढावं. कुंकवाने काढलं तरीसुद्धा चालतं. ग्रामीण भागात गावामध्ये सामूहिकरित्या होळी पेटवली जाते आणि वाईटावर सज्जनांचा, चांगल्या गोष्टींचा विजय होतो याचं प्रतीक म्हणजेच होळी दहन होय. अशा पद्धतीने होळी पौर्णिमा, होळी दहन हे साजरं करून आपल्या घरामध्ये सुख, शांती, प्रसन्नता, समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना केली जाते. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. तसंच माझा होळी पौर्णिमा याविषयीचा होलिकोत्सव नावाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो सुद्धा आपण जरूर पाहावा. तसेच निराली माय चॅनलवर माझे रेसिपीचेच अनेक व्हिडिओज आहेत, ते सुद्धा आपण नक्की पहा. या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तर पुन्हा एकदा लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. होळी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू.